झोरे हा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला। संघमालक महादेव नाईक हे देखील मैदान परिसरात या ठिकाणी उपस्थित। महादेव नाईक आपल्याला विनंती आहे आपण या कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। साई शिलवत आरोंदा संघमालक महादेव नाईक यांच्या माध्यमातून कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण संघ पाहिलाय। कारोडे गावचे सुपुत्र आहेत महादेव नाईक यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण संघ पाहतोय। आणि आताच जी एक मोठी स्पर्धा त्या स्पर्धेत म्हणजे कासारड्याच्या 5 लाख रुपयांच्या स्पर्धेत देखील महादेव नाईक यांचा संघ असेल। गोलंदाजी मार्कवरती नयन मॅन फ्रॉम पनवेल नवी मुंबईचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। नयन साई शिलवत आरोंदा संघाच्या वतीनं। साईश धोरे हा गोवावरून खेळाडू आहे, सध्या डीप लंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करताना। कृपया जास्त वेळ घेऊ नका, ठीक 6 वाजलेत, 6:45ला काळोख पडेल, त्याआधी सामना संपवणं अनिवार्य आहे। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी मार्कवरती नयन, समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज संग्राम शिंदे। पहिला चेंडू, पहिलाच फुलटॉस, ऑन साइडला फटका निघतोय। फुलटॉसचा खरपूस समाचार नयनच्या विरोधात आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती निघालेला हा फटका। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी। यावेळेस काहीशी चूक केली गेली नयनने, कारण लॉंग ऑफ आणि थोडासा वाईडिश लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक होते। फुलटॉस चेंडू बॅट वरती मिळालाय, पूर्णपणे संधी मिळाली डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळण्याची आणि त्याचाच फायदा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जातंय। यावेळेस हा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर फिरकी गिरकी वळण भिरकी पाहायला मिळाले आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र बराच वेळ सीमारेषेच्या दिशेने राहिलेला हा चेंडू फलंदाज संग्रामच्या बॅट मधून एक मोठा टोलेजंग फटका। चेंडू हवेत राहतोय, जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे। यासाठी रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू केवळ वाईड साठी आहे आणि पंचांकडेच केवळ रिव्ह्यू घेण्याची संधी आहे। एक धाव मात्र या चेंडूवरती, फटका तर खूप सुंदर टोलेजंग पाहायला मिळालाय, परंतु या फटक्यावरती जर आपण पाहिलं तर केवळ 1 धाव पाहायला मिळते, कारण धावांचा निर्बंध आहे या मैदानाला आणि ती 1 धाव, धावसंख्या परावर्तित 7 धावा धावफलकावरती। यावेळेस फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय। रोशन पेडणेकर एक चांगला झेल टिपतोय डिस्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि तदनंतर मात्र हा झेल टिपल्यानंतर फलंदाज माघारी परततोय संग्राम। अजून एक सफलता हात लागली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात साई शिलवत आरोंदा संघाला आणि तदनंतर मात्र धावसंख्येचं खातं जर आपण पाहिलं, धावसंख्या 7 या आकड्यावरती। किशोरा फलंदाज माघारी परतलेला पाहायला मिळतो। एक शॉर्ट चेंडू आखूट टप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न आणि तो हुक करण्याच्या प्रयत्नात केवळ फलंदाज बाद। यापूर्वीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता नयन, आणि त्या नयनने आपल्या खेळीच्या जोरावरती प्रीतम 11 रेडी संघाच्या विरोधात तो सामना जिंकवून दिला होता। 16 धावांची खेळी नयनने त्या सामन्यात साकारली, 2 षटकार 1 चौकार आणि गोलंदाजी देखील नयनची त्या सामन्यात आपण पाहिली होती, ज्यामध्ये केवळ 3 धावा खर्ची घालत असताना 1 गडी बाद करणारी गोलंदाजी तो नयन यावेळेस गोलंदाजीच्या आद्य क्रमामध्ये। आणि नवीन बॅटर मैदानात प्रसाद भाडगुत ठरतोय साईकेंडवरती सज्ज। यावेळेस हा चेंडू फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, यावेळेस देखील साधा सोपा झेल, ताकद नव्हती या फटक्यामध्ये, केवळ टाइम करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रसाद भाडगुतचा आणि हा टाइम केलेला मिसटाइम झालेला फटका फसल्यानंतर धावसंख्येचं खातं हे स्थिरावलेलं पाहायला मिळतंय ते केवळ आणि केवळ 7 धावांवरती। विनंती आहे निर्गुण अँड सन्स कोलगाव संघ आपल्याला की आपण पाठीमागचे जे फलंदाज आपले असतील त्यांना कृपया रेडी ठेवा, गडी बाद झाल्यानंतर फलंदाज आपण लगेचच मैदानात पाठवा ही आपल्याला नम्र विनंती।
निर्गुण अँड सन्स कोलगाव संघ विरोधात साईश 11 आरोंदा हे दोन संघ उभे ठाकतायत या मैदानावरती। 4 षटकांचा सामना, नवीन फलंदाज मैदानात। नवीन फलंदाज मैदानात सर्वेश ठाकूर नवीन फलंदाज मैदानात। पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकार बसला, परंतु त्यानंतर चेंडू डॉट, सिंगल, विकेट आणि त्यानंतर विकेट अशी गोलंदाज नयनची। यावेळेस हा काहीसा लो फुल टॉस चेंडू, एक धाव या चेंडूवरती पूर्ण डिक्लेअर स्वरूपाची आणि त्यानंतर रिव्ह्यूची मांग केली जाते निर्गुण अँड सन्स कोलगाव संघाकडून। जर हा चेंडू लीगल असेल तर धावसंख्या स्थिरावलेली असेल 8 या धावसंख्येवरती, परंतु जर हा चेंडू फलंदाजाच्या पक्षमध्ये गेला तर नक्कीच एक चेंडू पुन्हा फेकावा लागेल, एक अतिरिक्त धाव असेल म्हणजे धावसंख्या असेल 9 धावा। इट्स फेअर डिलिव्हरी। हा चेंडू अतिशय योग्य, मारण्यायोग्य हाच इशारा तिसऱ्या पंचांकडून। 6 वाजून होत आहेत 5 मिनिटं, प्रत्येक ओव्हर मध्ये जात आहेत 5 मिनिटांचा वेळ। तुम्हाला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, पहिली इनिंग्ज हे आम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण जेवढा उशीर तुम्ही फिल्डिंग सेट करण्यामध्ये लावाल तेवढीच तुमची ज्यावेळी फलंदाजी येईल त्यावेळी काळोखात फलंदाजी करणं हे तुमच्यासाठीच अनिवार्य असेल। ओमकार स्वतः संघाचा संघनायक, साईश 11 आरोंदा संघाचा संघनायक ठरतोय गोलंदाजी मार्कवरती। ओहो, यावेळेस वेगवान चेंडू, तेज तर्रार पाहायला मिळालाय। फलंदाजाच्या डोळ्याचं पातही न लावता चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात। जॉन फर्नांडिस सेफ हँड्स, विकेट किपरच्या भूमिकेत चेंडू अडवला जातोय आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्या ही केवळ आणि केवळ 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस फटका हवेत, चेंडू हवेत पाहायला मिळाला आहे। साईश जोरे काहीसा दूर राहिलाय चेंडूवरती। या मैदानावरती आपण पाहिलंय सकाळच्या सत्रापासून ज्यावेळी काहीसे चेंडू हवेत राहिलेत क्षेत्ररक्षकाला चेंडू जज करताना थोडासा अडथळा निर्माण होतोय, परंतु यावेळेस मात्र चांगलं फिल्डिंग, झेलसाठी न जाता चेंडूवरती आलाय। केवळ चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय साईश, केवळ एक धाव खर्ची घातली जाते गोलंदाज क्षेत्ररक्षकाकडून आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित 9 या धावसंख्येवरती। tenniswicket.in चे सर्व संतोषजी नाणेकर, त्यांच्यासोबत गौरव सावंत यांची संपूर्ण टीम आज सज्ज होते या मैदानावरती। आदित्य आणि सुशांत हे आमचे दोनही कॅमेरामॅन। मागच्या वर्षी ज्यावेळी ही स्पर्धा रंगली होती त्यावेळी प्रथमेश, ओमकार हे जे कॅमेरामॅन त्यावेळी होते ते यावेळी कॅमेरामॅन इंडियाच्या बाहेर देखील प्रक्षेपणाचं काम पाहत असताना म्यानमार या देशात स्पर्धा लाईव्ह करण्यासाठी ते खेळाडू गेलेले असताना यावेळेस हा फसलेला फटका, चेंडू यावेळेस देखील हवेत, चेंडू खाली आला, क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल आणि तदनंतर मात्र लॉंगॉन परिसरामध्ये खेळाडू संग्रामची खेळी होते समाप्त। एकंदरीत जर विचार केला संध्याकाळचं सत्र आहे, सुपर खन्नाचा बॉल आहे, नवीन बॉल वरती काहीसा कॉटनचा भाग जास्त आणि म्हणूनच संध्याकाळच्या सत्रामध्ये हा बॉल काहीसा कमी अंतर पार करताना पाहायला मिळतोय। म्हणूनच तुम्ही जर या संध्याकाळच्या वेळी जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला तर झेलबाद होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे। नक्कीच निखिलजी गावडे सांगतायत जमिनीलगत फटकेबाजी करणं हे अनिवार्य असेल या मैदानावर। हल्लीच लग्नबंधनात अडकलेले निखिल गावडे या मैदानावरती रॉयल किंग ग्रुपचे सदस्य आयोजन कमिटीमध्ये अगदी सकाळपासून खूप मेहनत घेत असताना त्यांच्यासोबत त्यांचे सर्व साथीदार हे देखील एक खूप चांगली मेहनत घेत आहेत आणि म्हणूनच आजचा दिवस हा अगदी सुंदररित्या ही स्पर्धा या मैदानावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस चांगला चेंडू फटका ऑन साईडला निघालाय, डीप मध्ये हा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळालाय। साईश अगदी हलके चेंडू उचलल्यानंतर परतीची फेक ही गोलंदाज ओमकारच्या दिशेने पाहायला मिळते। एक फलंदाज लेफ्ट हँडेड, दुसरा राईट हँडेड म्हणजे डावा व उजवा हे फलंदाजीचं कॉम्बिनेशन आणि म्हणूनच वारंवार क्षेत्ररक्षणाची सजावट ही देखील बदललेली पाहायला मिळते। अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी या दुसऱ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या
10 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा या दुसऱ्या षटकात आतापर्यंत केवळ 2 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज ओमकारने. हा चेंडू देखील अतिशय सुंदर स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वळण फिरकी गिरकी आणि चेंडू हा बरोबर निर्धाव पाहायला मिळतोय. हे षटक देखील अतिशय सुंदर पाहायला मिळाले गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते 10 या धावसंख्येवरती. काय घडतंय काय बिघडतंय कशा प्रकारे सामना घडतोय या मैदानावरती, कितपत धावा बनवल्या जातील या पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये किती धावांचं लक्ष, किती धावांचं टोटल ठेवलं जाईल प्रतिस्पर्धी संघासमोर हे पाहणं चुकीचं. साईश जोरे गोवन भूमीतील हा दर्जेदार खेळाडू. सकाळच्या सत्रात आपण सूर्या गावकर हा गोवन भूमीतील वाळपय मधील खेळाडू पाहिला आणि त्याच धर्तीवरील गोवन भूमीतील अजून एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू गोवा पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये साईश जोरे. डाव्या हाताचा एक आक्रमक शैलीदार फलंदाज व उजव्या हातानं मीडियम फास्ट गोलंदाजी मधोमध सवलमध्ये चेंडू फेकण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस हलकसं अपील प्रशांत शुक्ला हा देखील एक आक्रमक खेळाडू. निलगुड अँड सन्स कोलगाव संघासाठीच्या प्रशांतनं पहिल्याच सामन्यात तडाके बंद फलंदाजी केली. एका षटकात तब्बल 3 षटकार ज्या खेळाडूंना खेचले तो प्रशांत. यावेळेस मात्र साईश समोर काहीसा शांत आणि निशब्द पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर मिस पाहायला मिळाला. चेंडू स्विंग पाहायला मिळतोय. चेंडू जातोय विकेट किपर जॉनच्या हातामध्ये. यापूर्वीचे 2 चेंडू काहीशे आतमध्ये येणारे, परंतु तिसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा गोलंदाज साईशचा आपल्याला पाहायला मिळतोय. कसं पणाला लावावं लागेल दोन्ही संघातील अष्टपैलू दर्जेदार खेळाडूंना. यावेळेस देखील हा चेंडू आखूड टप्प्याचा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय आणि सलगचे 4 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत साईश झोरेच्या माध्यमातून प्रशांत शुक्ला या ओव्हरसीज आयकॉन खेळाडूसाठी. ही लढत 2 खेळाडूंची, ही लढत 2 आयकॉन मधली पाहायला मिळते. एक असेल पुणे परिसरातील खेळाडू प्रशांत शुक्ला, तर एक खेळाडू गोवा परिसरातील वाळपय मधला गोवन भूमी विरोधात पुणे भूमी अशी ही लढत या मैदानावरती असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा चकवा पाहायला मिळाला आहे. टप्पा पडल्यानंतर मिस पाहायला मिळतोय. चेंडू स्विंग अँड मिस आणि तदनंतर मात्र प्रशांत शुक्ला या खेळाडूला पूर्णपणे जखडून ठेवलं जातंय या मैदानावरती. अंतिम चेंडू असेल या मैदानावरती बाकी तो या षटकातील आणि धावसंख्या 11 धावांवरती. यावेळेस मोठा फटका. अखेरकार पहिले 5 चेंडू काहीसा निशब्द राहिला होता प्रशांत, परंतु त्यानंतर मात्र या चेंडूवरती एक धाव डिक्लेअर स्वरूपाची आणि तदनंतर मात्र धावसंख्या परावर्तित पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. साईश 11 आरोंदा संघ जिंकलेली नाणेफेक, घेतलेली प्रथमता फिल्डिंग, निमंत्रण प्रतिस्पर्धी संघाला दिलेलं फलंदाजीचं आणि तदनंतर मात्र अतिशय चांगली कामगिरी ही नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. 6:20 होत आहेत. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. अजूनही एक षटक असेल बाकी आणि त्यानंतर पुन्हा 4 षटकांचा खेळ असेल बाकी. थोडीशी घाई करा. आरोंदा संघ जेवढा उशीर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये कराल तेवढा उशीर होईल, तेवढा काळोख होईल आणि तदनंतर तुम्हाला पाठीमागनं फलंदाजी करायची आहे याची आपण नोंद घ्या. टॉस उडवताना तुषार तुळसकरने सांगितलं होतं बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाही आहे आणि तेच असेल या मैदानावर. गोलंदाजी मार्कवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या दर्जेदार खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूचं नाव आदरपूर्वक घेतलं जातं तो खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पपन साळगावकर मॅन फ्रॉम आरोंदा. लेदर क्रिकेट असो व टेनिस क्रिकेट या दोनही क्षेत्रांमध्ये या खेळाडूचा बोलबाला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कित्येक वर्ष ज्या पपनने आरोंदा गावाचं प्रतिनिधित्व केलं, ज्या पपनने
सावंतवाड तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं तो पपन यावेळेस असेल गोलंदाजी मार्कवरती. कालांतराने विकेट एका बाजूनं नक्कीच पडलेला पाहायला मिळतात आणि तदनंतर मात्र धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. सुमित न्यू बॅटर मैदानात नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज. स्ट्राईक एंडवरती प्रशांत. यावेळेस पपनचा हा चेंडू फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली आलाय. नयन भगत. नयत कडून कोणती चूक नव्हती या चेंडूवरती. अतिशय सुरेखरित्या हलकेच टिपलेला हा झेल आणि त्यानंतर मात्र फलंदाज प्रशांत बॅक टू दी पवेलियन. 4 संघ एका ग्रुपमध्ये, प्रत्येक संघाचे 3 सामने आणि या 3 सामन्यामधील जास्तीत जास्त जो संघ सामना जिंकेल ते संघ क्वालिफाय करतील रविवारसाठी, अशी ही नियमावली. त्यातील जर पाहिलं तनुस्पोर्ट भटवाडी सावंतवाडी संघ 2 सामने खेळतोय. दोनही सामन्यात विजय निर्माण करतोय. एक सामना पूर्णपणे हातातून निघालेला परंतु त्या सामन्यात देखील विजयी संपादन केलेला तो सामना. त्यानंतर हा सामना न्यू बॅटर मैदानात सागर सज्ज पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवरती सुमित आणि गोलंदाज पपन साळगावकर. यावेळेस हा चेंडू वेगवान. अखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची गाठतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 13 धावांवरती स्थिरावलेली. या षटकातील होतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळेस फटका हवेत पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती एक चांगला झेल टिपत असताना या चेंडूवरती देखील एक चांगला झेल टिपलाय आणि तदनंतर मात्र अजून एक खेळी होते समाप्त. 13 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज माघारी परतल्यानंतर धावसंख्या 13. 6 गड्यांच्या मोबदल्यात निर्गुण अँड सन्स कोलगाव संघ काहीसा अडचणीच्या कचाट्यात सापडला या मैदानावर. नवीन फलंदाज मैदानात राजेंद्र न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. एकंदरीत खेळ जर आपण पाहिला 4 चेंडूंचा समाप्त झाल्यानंतर 2 चेंडू आहे शिल्लक. गोलंदाज पपन साळगावकर. ओहो, यावेळेस स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वेगानं आलाय चेंडू आणि त्यानंतर जॉनीची करामत बघा. धाव बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय आणि फलंदाज राजेंद्र हा धावबाद पाहायला मिळतोय. सुमित धाव घेण्यासाठी सरसावला होता. स्ट्राईक वरती थांबला होता फलंदाज राजेंद्र. फलंदाजांना वाटलं होतं जॉनी चेंडू फेकतोय परंतु पाठीमागनं बेल्स उखडल्या जॉनीनं आणि फलंदाज राजेंद्र माघारी परतल्यानंतर प्रदीप पाटील मैदानात सज्ज. प्रदीप न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय मैदानावरती बऱ्याच प्रतीक्षेनंतर. गोलंदाज पपन. यावेळेस मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करतोय आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळालेली अजून एक धाव आणि या धावेनंतर मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या पुन्हा एकदा परावर्तित. स्कोरबोर्ड पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. विजयासाठी असेल आवश्यकता 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 15 धावांची. निर्गुण अँड सन्स कोलगाव संघ प्रथमतः फलंदाजी करताना काहीसा बिखरतोय फलंदाजीमध्ये परंतु काय घडेल काय बिघडेल हा सामना ज्या प्रकारे घडला होता निर्गुण अँड सन्स कोलगाव विरोधात तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी यांसारखा हा सामना त्या प्रकारचा असेल की हा सामना यापूर्वीच्या सामन्यासारखा म्हणजेच दुसऱ्या डावामध्ये विजयाचं अंतर हे सहजरित्या पार करणारा असेल हे पाहणं औत्सुक्याचं.
विनंती असेल निर्गुण अँड सन्स कोलगाव संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. तर विनंती आहे साईश 11 अरोंदा संघ आपल्याला आपण लवकरात लवकर फलंदाज हे मैदानात पाठवा. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम माणगाव निखिल भरतो आणि नक्कीच खास रॉयल किंग ग्रुपच्या वतीने मनीष चषकासाठी समालोचक म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर निखिल भरतो यांची एक वेगळी हेअरस्टाईल देखील आपल्याला पाहायला मिळते. मिनी आंद्रे रसेल हे कमेंट्री बॉक्स मध्ये निखिलजी भरतो आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानावर. 15 धावांच्या आव्हानाचा असेल पाठलाग. जॉन फर्नांडिस नयन भगत हे दोन खेळाडू मैदानामध्ये. काय घडतंय काय बिघडतंय कशा प्रकारे असेल सामना, क्या होगा इस आने वाले समय में, कौन सी टीम मुकाबला जीतेगी. अंतिम 4 ओवर इस आज के दिन के तय करेंगे आज के दिन की चौथी टीम कौन सी होगी जो क्वालिफाई करेगी संडे के मुकाबलों के लिए. देखना होगा बल्लेबाजी यहाँ पर बिखरेगी या फिर गेंदबाजी निखरेगी. ये पहली गेंद शॉट ऑन पुल जॉन के बल्ले से और इस गेंद के ऊपर 4 रनों का इशारा निकलता हुआ अपन अंपायर की ओर से. थोड़ी सी शॉर्ट गेंद, टिप्पा गिरने के बाद उछाल लिया इस गेंद ने. बस इस गेंद का पूरा फायदा उठाया बल्लेबाज जॉन ने. 4 रनों के साथ साथ आगाज किया है इस इनिंग का. इस बार स्विच हिट लगाने का प्रयास, स्टांस बदला, स्ट्रोक खेलने के लिए जगह बनाने का प्रयास किया था, देखा था, जाना था वहां पर जॉन ने. पॉइंट के रीजन में, कवर्स के रीजन में सभी खिलाड़ी अंदर है, इसी वजह से वहां पर स्विच हिट लगाने का प्रयास. इस बार एक और अच्छी गेंद, विकेट का पतन और खिलाड़ी बैक टू द पवेलियन. जॉन वापस लौटते हुए और अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज जो कि साइश छोरे नजर आएंगे. क्या बल्लेबाजी में साइश अपना दम खम दिखाएंगे इस मैदान के ऊपर, यह देखना होगा. एक और अच्छी गेंद लहराती हुई वहां पर गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. यह डॉट गेंद. इस बार शॉर्ट गेंद, थोड़े से घूमे और उसके बाद स्ट्रोक के लिए जगह बनाई वहां पर बल्लेबाज ने. गेंद के ऊपर इशारा निकलता हुआ अंपायर की ओर से डिक्लेयर जोन का 1 रन का, और इस 1 रन के साथ रन संख्या में बड़ी बदलाव नजर आता हुआ. ओवेश शाह इनका यहाँ पर आगमन होता हुआ. शाम के वक्त में आपका तहदिल के साथ हार्दिक स्वागत है ओवेश. इस मुकाबले के दरमियान हर एक मुकाबले के मैन ऑफ द मैच के लिए ओवेश शाह की ओर से एक बेहतरीन टी शर्ट दिया गया है. इस बार एक और विकेट का पतन. नयन भगत जो कि आक्रामक होने का प्रयास कर रहे थे, थोड़े से घूमे, ऑन साइड के ऊपर जगह बनाई थी स्ट्रोक के लिए, लेकिन खिलाड़ी थे वहां पर तैनात सर्वेश. एक लाजवाब कॉट और उसके बाद एक और विकेट का पतन यहां पर नजर आता हुआ. विनंती असेल आजच्या दुसऱ्या गटामध्ये सहभागी झालेले संघ मालक आपल्याला आपण व्यासपीठावरती कृपया या. यामध्ये विनंती आहे साईश 11 अरोंदा संघाचे संघ मालक महादेव नाईक यांना
तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी संघाचे संघमालक सन्माननीय विजय सावंत यांना, निर्गुण अँड सन्स कोलगाव संघाचे संघमालक आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या. तसेच प्रीतम 11 रेडी संघाचे संघमालक आपल्याला देखील विनंती आहे की आपण कमेंट्री बॉक्स मध्ये कृपया स्टेजवर या. ओवेश शहा आपल्याला देखील विनंती है कि आपने कृपया कमेंट्री बॉक्स में या. चलेंगे फिर से एक बार मैदान के ऊपर. साइश जो कि नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर है. इसकी पहले एक रन बना है साइश ने, और अब नए गेंदबाजी के मोर्चे के ऊपर जो कि नजर आते हुए संग्राम 15 रनों का पीछा करते हैं. पहले ओवर में बन चुके हैं 5 रन, यानी कि 18 गेंदे जीतने के लिए 10 रनों की रहेगी आवश्यकता. हर एक गेंद कसावट भरी रहेगी दोनों ही टीमों के लिए. कौन जीतेगा इस मुकाबले को, कौन सी टीम हार का सामना करना पड़ेगा, ये देखना होगा. ये पहली गेंद टैप किया वहां पर बैकवर्ड पॉइंट के रीजन में. 1 रन निकला और इस 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट साइश की ओर से अच्छे खेल का मुजाहरा नजर आता हुआ. स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आगमन होते सन्माननीय यशवंत देसाई यांचं. सर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जो आमचा मित्र मनीष देसाई त्याच्या आठवणीत ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी ठेवली, हे आयोजन केलं गेलं. ते मनीषचे काका सन्माननीय श्री यशवंत देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपलं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. अच्छी गेंदबाजी यहां पर नजर आते हुए. इस बार एक और अच्छी गेंद, हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया. हालांकि गेंद हवा में थी, जोखिम था इस स्ट्रोक में, लेकिन 1 रन आसानी के साथ यहां पर मिलता हुआ. सेंसिबल क्रिकेट यहां पर नजर आते हुए. हर एक गेंद के ऊपर सिंगल डबल लेने का प्रयास करते हुए खिलाड़ी, दोनों ही बल्लेबाज. ओवेश शाह आपके लिए फिर से एक बार गुजारिश, प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाइए. इस बार एक और अच्छी गेंद. ये गेंद वाइड नजर आते हुए शॉर्ट ही गेंद. गेंद तक पहुंचकर स्ट्रोक खेलने का प्रयास किया था वहां पर बल्लेबाज कुशल ने, लेकिन थोड़े से मिस हुए. और इसके बाद अब मात्र जीतने के लिए 6 रनों की रहेगी आवश्यकता. एक और अच्छी गेंद, हल्के हाथों से दिशा देने का प्रयास अब साइश 11 अरुंदा टीम की ओर से नजर आता हुआ. इस ओवर की होते हुए 4 गेंदों का खेल समाप्त, और इसके बाद टीम का टोटल पहुंचता हुआ 10 रन के ऊपर. इस बार यह अच्छी गेंद, घुटनों के बल बैठे वहां पर साइश.